पहिला चेंडू लेग ब्रेक पद्धतीचा वेगवान पद्धतीचा चेंडू बॅकफुटवर जात कट करण्याचा प्रयत्न अचूक टप्प्यावर टाकलेला चेंडू फलंदाजाला चकवतोय. यष्टीरक्षकाचा हाताचा वेध घेतोय आणि एक निर्धाव चेंडूच्या टाकण्यात यशस्वी होतोय. पहिलाच चेंडू पहिल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज अरुण. राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. पुन्हा एकदा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि एक चांगली फेक इथे केली गेली. मात्र फलंदाज आपल्या जागी सुरक्षित. एक बाईच्या रूपात एक अवांतर धावेने धावांची सुरुवात होताना नक्कीच पाहायला मिळते. पहिले षटक जे पॉवर प्लेमध्ये टाकलं जात आहे केवळ जे 30 सॅड रिंगण आहे त्याच्या बाहेर केवळ आपल्याला 2 क्षेत्ररक्षक नक्कीच पाहायला मिळत आहेत. एक डीप स्क्वेअर लेग आणि एक डीप पॉइंट. पहिल्या षटकात जास्त धावा जमा करण्याचा मनसुबा दोन्ही फलंदाजांमध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहे. पहिल्या षटकातील तिसरा चेंडू गोलंदाज घेऊन येतो तो अरुण. लेग ब्रेक पद्धतीचा वेगवान मारा करतोय. यश मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कड घेऊन चेंडू जातोय बॉक्सच्या बाहेर. पहिला फलंदाज इथे माघारी परततोय. भांडुप संघाचा कार्तिक. बॅट्समॅन नेम संतोष. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय कार्तिक जो बाद झालाय. पुन्हा एकदा चांगला चेंडू लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. यामध्ये देखील फलंदाज यशस्वी होतोय. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करताना पाहायला मिळतं गोलंदाज अरुण आपल्या संघासाठी. कारण पहिले षटक जे क्षेत्ररक्षणासाठी काही मर्यादा असतात आणि त्यामध्ये चांगली गोलंदाजीचा प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते आजच्या रात्रीमध्ये अरुण यांच्या माध्यमातून. षटकाचा पुढचा चेंडू पुन्हा केला लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू. पंचांचा इशारा होतोय. ओव्हरस्टेप नो इथे केला जातोय आणि एक अतिरिक्त धाव. एका धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकतोय. आतापर्यंत 2 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत आणि त्या देखील दोन्ही धावा अवांतरच्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक लेग बाईकच्या रूपात आता एक नो चेंडू टाकला जातोय. संघाची धावसंख्या आहे ती 1 गड्याच्या मोबदल्यात 2 धावा. अप्रतिम षटक हाताळताना गोलंदाज अरुण लेग ब्रेक पद्धतीचा मारा करतोय. फलंदाज संतोष. वर 2 चेंडूत किती धावा जमवतात तेव्हा त्या क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. आणखीन एक फलंदाज भांडुप पॅकर संघाचा माघारी परततोय. 2 बाद 2 अशा दयनीय अवस्थेत भांडुप पॅकर संघ इथे सापडताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात जास्तीत जास्त धावा करण्याच्या प्रयत्नामध्ये 2 फलंदाज आतापर्यंत तंबूमध्ये परतत आहेत. चला जरा लवकरात लवकर फलंदाज मैदानात जायचं आहे. नवीन फलंदाज मृत्युंजय फलंदाजीसाठी येतोय. मृत्युंजय चांगली बॉल नवीन बॉल होतोय बघ ना. आता चेंडू ओव्हर पिच आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतोय आणि पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार ऋतुंजय यांच्या माध्यमातून आणि चौकारानेशी पहिल्या षटकाचा खेळ इथे संपतोय. संघाची धावसंख्या ती 2 गड्यांच्या मोबदल्यात 6 धावा. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं आपल्याला टाकायचे त्याची नोंद दोन्ही संघाच्या कर्णधाराने आणि खेळाडूंनी देखील घ्यायची आहे.
चला जरा लवकर पंचांना देखील विनंती असेल की आपण लवकरात लवकर 20 मिनिटांमध्ये 4 षटकं टाकून घ्यायची आहेत. संघाची धावसंख्या आहे पहिल्या षटकाखेर रॉयल स्पेन संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज निहार. एपी गणेश प्रथमच आता स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदल इथे केला जातोय. लॉंग ऑफचा खेळाडू आता मात्र थोडासा वाईड होतोय. या षटकातील पुढचा चेंडू चांगला चेंडू जमिनीला का चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने जातो. एक धाव मिळते एपी गणेशला आणि एका धावेने धावफलक इथे नक्कीच पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या ती 7 धावा. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू निहार त्याच्या सामोरे आक्रमक फलंदाजाने पहिल्या चेंडूवर खणखणीत असा चौकार मारला होता. आता चेंडू डाव्याशीच्या बाहेर पंचांच्या शरीरापासून दुरावत आहेत. एक अतिरिक्त धाव बांडुप्पेकर संघासाठी. संघाची धावसंख्या 1ने पुढे सरकते. धावसंख्या ती 8 धावा. याच पुढे ससन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न चेंडू खेळायचा होता मिड ऑफच्या दिशेने. बॅटची कड घेऊन चेंडू जातोय तो मिड विकेटच्या दिशेने. एक धाव इथे पूर्ण केली जाते. ऑफ ब्रेक पद्धतीचा हा मारा करताना गोलंदाज निहार. राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय फलंदाज एपी गणेशसाठी. आता चेंडू हवेत जातोय आणि इथे मात्र फलंदाज माघारी परततोय. तिसरा फलंदाज बांडुप्पेकर संघाचा काहीसा अडचणीत सापडतोय. बांडुप्पेकर संघ मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नात तिसरा फलंदाज आता तंबूमध्ये परततोय. नवीन फलंदाज अमित. एपी गणेश तंबूमध्ये परतल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय बांडुप्पेकर संघाचा अमित. त्याच्या सामोरे गोलंदाज आहे तो निहार. आतापर्यंत चांगले षटक हाताळताना पाहायला मिळतोय. आताचा चेंडू चांगला चेंडू ब्रेक पद्धतीचा चेंडू फलंदाजाला चकवतोय. वाईट बॉलचा इशारा येतोय. मात्र एसटीची थोडीशी संधी इथे मात्र नक्कीच दवडली जाते. अप्रतिम ऑफ ब्रेक पद्धतीचा मारा करताना गोलंदाज निहार. उजव्या त्याने पुन्हा एकदा ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू. यावेळेस मात्र सुंदर स्ट्रोक इथे कॉपी बुक स्टाईल फटका अमितच्या बॅटमधून चेंडू जातो वाईडिश मिड ऑफच्या दिशेने. एक धाव मात्र नक्कीच पूर्ण केली जाते. धावसंख्या ती 11. ऋतुंजयच्या एक चौकाराच्या साहाय्याने चांगली फलंदाजी बांडुप्पेकरसाठी करताना. आता चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आणि हा चेंडू जातोय तो स्क्वेअर लेगच्या दिशेने. 4 धावा. आत्ताच सांगितलं होतं पहिल्या चेंडूपासून ज्याने आक्रमक पवित्रा घेतलाय तो ऋतुंजय आता मात्र बांडुप्पेकरसाठी लढताना झुंजताना नक्कीच पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या धावसंख्येवरती. थोडासा दबाव आता मात्र नक्कीच गोलंदाजाकडे पाहायला मिळतोय. ऋतुंजय काय कशी फलंदाजी आपल्या संघासाठी करतोय ते.
फुलटॉस चेंडू ज्याचा स्वीपचा फटका एक जबरदस्त असा फटका ऋतुंजयच्या बॅटमधून आणि 2 चौकाराच्या सहाय्याने जवळजवळ 9 या धावसंख्येवर फलंदाजी करताना आपल्या संघासाठी भांडूप पॅकर संघ काहीशा अडचणीत नक्कीच सापडलेला पाहायला मिळतोय. मात्र आता मात्र चांगली फलंदाजी देखील पाहायला मिळते ती ऋतुंजयच्या माध्यमातून. उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर चेंडू इथे पाहायला मिळतोय. मात्र पंचाने कोणती दात स्वीकारलेली पाहायला मिळत नाही. एक निर्धाव चेंडूची इथे सांगता मिळतंय. व्हाईट बॉलचा एक इशारा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. धावसंख्या ती 16. या षटकातील पुढचा चेंडू याच मात्र बॅक टू द बॉलर खेळला जातो. एक धाव मात्र नक्कीच मिळते. 2 षटकाखेर धावसंख्या ती 17. वैयक्तिक पहिलं व सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजे सॅम्युअल. सामोरे जाईल ऋतुंजय. आतापर्यंत सामोरे जाईल तो ऋतुंजय. पहिला चेंडू अतिरिक्त चेंडू, एक अतिरिक्त धाव मिळते. संघाची धावसंख्या वाढते, ती जाते 18 या धावसंख्येवर. दुसरा चेंडू, पहिल्या चेंडूवरती असा चांगला असा प्रहार केलाय, चौकार मिळतोय. एक चेंडू 5 धावा आलेत आतापर्यंत या षटकात. दुसरा चेंडू मार्गस्थ, असा चांगला असा स्वीप करण्याचा प्रयत्न, पण तितकीच चांगली इथे क्षेत्ररक्षण. बॉल जातोय, स्थिरावतोय तो क्षेत्ररक्षकाच्या हातात. एक सिंगल धाव. तिसरा चेंडू मार्गस्थ. आता सामोरे जाईल तो म्हणजे अमित. स्वीप करण्याचा प्रयत्न, पण इथे लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू आणि हा थोडासा बाहेर होता म्हणून या चेंडूला वाईड असा स्वीकारलेला आहे. अजून एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी झालेत. इथे मात्र ऋतुंजयला सव्वीस झाल्या, 26. तिसरं षटक, 4 चेंडू झालेले आहेत, 2 चेंडू शिल्लक आहेत. संघाची धावसंख्या झाली ती 3 गडी बाद 26.
मात्र इकडे अमितला परतावं लागतंय. या षटकातील 5 चेंडू झालेले आहेत. शेवटचा चेंडू मार्गस्थ सॅम्युएल यांचा. आता अमितची जागा घ्यायला आलाय तो म्हणजे संदीप. सँडी. शेवटचा चेंडू मार्गस्थ सॅम्युएल यांचा. सामोरे जातील संदीप. संघाची धावसंख्या स्थिरावली आहे ती म्हणजे 26 या धावसंख्येवर 3 गडी झालेले आहेत. शेवटचा चेंडू रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न पण इकडे मात्र परतावा लागतोय संदीपला यांना. परत संदीपला देखील परतावा लागतंय. रनआउटच्या स्वरूपात अजून एक गडी बाद होताना दिसतोय आपल्याला इकडे. तीन षटक संपलेले आहेत. 3 षटक अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती 5 गडी बाद 26. तीन षटक अखेरीस 5 गडी बाद 26 धावा झालेल्या आहेत भांडूप पॅकर्सच्या संघाचे. वैयक्तिक पहिलं व सांघिक शेवटचं षटक घेऊन येतोय तो म्हणजे नितीन. पहिला चेंडू मार्गस्थ सामोरे जाईल तो म्हणजे ऋतुंजय. ऋतुंजयने आतापर्यंत 2 चौकार लगावलेले आहेत चांगले असे. अजून एक चांगला इथे फटका. ऋतुंजयचा चांगला फटका इथे. ऋतुंजय एकटेच वन मॅन शो करतायत. दुसरा स्वीपचा फटका आहे ऋतुंजयच्या बॅटमधून आणि इकडे अजून एक चौकार मिळतोय ऋतुंजय यांना. संघाची धावसंख्या वाढली ती जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. एक चेंडू पहिल्या चेंडूवरती चौकार आलेला आहे. अजून 5 चेंडू मार्गस्थ आहे. पाहूयात भांडूप पॅकर्स हा संघ किती धावा गोळा करण्यात यशस्वी होतोय. दुसरा चेंडू मार्गस्थ. थोडस इथे क्षेत्ररक्षणामध्ये बदल होताना दिसतोय. 30. एक चेंडू 30 धावा झालेले आहेत. 5 चेंडू शिल्लक. सामोरे जाईल ऋतुंजय. आणखीन एक चांगला असा फटका ऑफच्या दिशेने मिड ऑफच्या दिशेने पण तितकीच चांगली अशी क्षेत्ररक्षण. मात्र एकाच रनने संतुष्ट मानायला लागेल ऋतुंजय यांना. संघाची धावसंख्या होते ती 31. 4 चेंडू शिल्लक आहेत अजून. तिसरा चेंडू मार्गस्थ. सामोरे जाईल तो म्हणजे गुंडू. चांगला असा फटका ऑफच्या दिशेने पण तिथे
फेकी थोडीशी चुकीची होती, त्यामुळे एकच धाव मिळते. आता मात्र स्ट्राईकवर आले ते म्हणजे ऋतुंजय. 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडू मध्ये पाहूयात किती धावा गोळा करण्यात यशस्वी होत आहेत ऋतुंजय. लेग साईडच्या दिशेने टोलवायचा प्रयत्न. इथे मात्र ऋतुंजय यांना स्ट्राईक वरती ठेवण्यात यशस्वी. तेहतीस. आता मात्र आलेत नॉन स्ट्राईकला ते म्हणजे लच्चू. स्ट्राईकवर आहेत ऋतुंजय, ज्यांनी आतापर्यंत 3 चौकार लगावलेले आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. स्वीप करण्याचा प्रयत्न पण थोडेसे काहीसे फसले तिकडे ऋतुंजय. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू मार्गस्थ या इनिंग्सचा. शेवटचा चेंडू लेग साईडच्या दिशेने टोलवायचा प्रयत्न, 4 मारण्याचा प्रयत्न, पण तिकडे असे चोरटीत धाव घेण्यात यशस्वी होते, पण दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये ते असफल झाले. त्यामुळे एकाच धावेने संतुष्ट मानायला लागेल. संघाची धावसंख्या झाली ती 34. रॉयल फ्रेंड्स विक्रोली या संघाला जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे.
दुसरा चेंडू थोडासा ऑफच्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न, पण इथे पंचांचा निर्णय, अतिरिक्त चेंडू, एक अतिरिक्त धाव मिळते संघाला. 2 अतिरिक्त चेंडू आलेले आहेत आतापर्यंत ह्या षटकात. दुसरा चेंडू मार्गस्थ आहे. दुसरा चेंडू, अजून एक अतिरिक्त चेंडू चा निर्णय त्यांनी स्वेअर घोषित केलेला आहे. इथे दुसरा चेंडू मार्गस्थ आहे. अजूनही 2 अतिरिक्त चेंडू टाकलेले आहेत, त्यामुळे 2 अतिरिक्त धाव मिळालेले आहेत रॉयल फ्रेंड्स विक्रोळी या संघाला. इथे रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, पण त्यात यशस्वी ठरलेले आहेत. बॅटची कडा घेते, पण बॉल जातोय तो थेट गॅपमध्ये आणि संघाला 4 धाव मिळत आहेत. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 7. 2 चेंडू 7 धावा झालेले आहेत. एक गडी बाद. 2 चेंडू अखेरीस 7 धावा झालेले आहेत. 1 गडी बाद. तिसरा चेंडू मार्गस्थ. अजून एक रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, तिकडे क्षेत्ररक्षक तयार होता त्यासाठी, त्यामुळे एकाच धावेने संतुष्ट मानायला लागेल. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते, ती जाऊन पोचते 8 या धावसंख्येवर. तीन चेंडू 8 धावा झालेले आहेत. चौथा चेंडू मार्गस्थ. इथे एक रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न आणखीन, पण इथे देखील एकच धाव मिळेल. चांगला असा कनेक्ट नाही झालेला, बॅटची कडा घेतलेली, त्यामुळे एकच धाव मिळतोय. 9. इथे एक मात्र डिल्स्कूप खेळण्याचा प्रयत्न आणि त्यात डिक्लेअर स्वरूपात एक धाव मिळते रॉयल फ्रेंड्स विक्रोळी या संघाला. पाच चेंडू 10 धावा झालेले आहेत. शेवटचा चेंडू या षटकात, पॉवर प्लेचा षटक आहे. शेवटचा चेंडू, सामोरे जाईल तो म्हणजे तुषार. इथे ऑफ स्टंपच्या बाहेर थोडीशी रूम दिली, पण मात्र इकडे तेवढा चांगला फायदा उचलला त्या चेंडूचा आणि इकडे चेंडू जातोय तो दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मध्ये गॅपमध्ये. चौकार. संघाची धावसंख्या वाढते, ती जाऊन पोचते 14 या धावसंख्येवर. इथे मात्र समीकरण बदललेलं आहे. 18 चेंडू 21 धावांची गरज आहे. बॉलर्स नेम. बॉलर्स नेम प्लीज.
ऋषी वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजे ऋषी. अठरा चेंडू 21 धावांची गरज आहे रॉयल फ्रेंड्स या संघाला जिंकण्यासाठी. इथे मात्र चौकार मिळाला असता नक्कीच, पण पंचांनी इकडे थोडीशी मदत केलेली आहे. मात्र इकडे एक चांगला फटका होता स्वीपचा, नक्कीच तो चौका होता. दुसरा चेंडू घेऊन येतोय ऋषी. दुसरा चेंडू मार्गस्थ. वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते इकडे. लेग ब्रेक स्वरूपात खोल टप्प्याचा चेंडू, त्यावरती एक धाव. दोन चेंडू मध्ये 2 धाव आलेले आहेत या षटकात. तिसरा चेंडू मार्गस्थ. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, पण फलंदाजाला परतावं लागेल तंबूमध्ये, कारण तो होतोय बोल्ड. आता मात्र स्ट्राईक वरती येतोय तो म्हणजे विकी. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला ऋषी यांच्या मार्फत. चौथा चेंडू मार्गस्थ. एक खोल टप्प्याचा चेंडू आणि त्यात एक धाव घेण्यात यशस्वी झाले. चोरटी धाव घेण्यात यशस्वी झालेत. एकदम खोल टप्प्याचा चेंडू होता, यॉर्कर पद्धतीचा चेंडू. चार चेंडू मध्ये मात्र 3 धावा आलेल्या आहेत आणि एक गडी बाद देखील केलेला आहे ऋषी यांनी. पाचवा चेंडू मार्गस्थ. एक थोडासा ऑफच्या बाहेर, तेवढीच चांगली अशी क्षेत्ररक्षण पाहायला मिळते इकडे. नक्कीच तो 4 होता, पण काय डाईव्ह मारली सुपरमॅन सारखी. खूप चांगले इथे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला भांडूप पॅकर्स या संघाकडून. नक्कीच 100% एफर्ट इथे पाहायला मिळतोय. मात्र इकडे 5 चेंडू झालेले आहेत ऋषी यांचे. 5 चेंडू मध्ये 4 धावा आलेले आहेत. शेवटचा चेंडू मार्गस्थ ऋषी यांचा. आणि एक खोलवर टप्प्याचा चेंडू
यॉर्कर पद्धतीचा चेंडू, पण एस टी रक्षकाकडून थोडी चूक होते, त्यामुळे इकडे संघाला एक धावसंख्या मिळते. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 19.